गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. हाय करा की. हाय. आम्ही आज बनवतोय पावभाजी का क्या भावभाजी, म्हणजेच पावभाजी. रेसिपी आमची तुम्ही कॉपी करा आणि बनवा. तर आई आता चिरते पावभाजीसाठी ढोबळी आणि दीदी आता चिरते कांदा. दीदीला आमचा फ्लॉवर झालाय चिरून. काय म्हणते दीदी तू? हां, मी दीदीला म्हटले की आपण ह्याचा ब्लॉग घेऊ. घाईघाईत जाऊन कपडे बदलून आली होती, नाही तर बसली होती अवतारात. मी पण केस धुतली कारण खूप गरम होत होतं. दुसऱ्यांदा आंघोळ केली आज दिवसातनं. खूप गरम होत आहे. आता मी पण बटाटे सोलायला घेते कारण की हे करायचं आहे. पावभाजी का क्या भाव पाहिजे, आहे का नाही? क्या भाव आहे पाहिजे पावभाजी का आवर. चला बटाटे चिरूया, सोलूया. तुम्ही तोपर्यंत जोडून राहा आमच्याशी. आपल्याला आता आलं लसूणची पेस्ट करायची एकदम बारीक. आलं लसूणची पेस्ट झाली आहे. आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. त्याच्यामध्ये ह्या 2 मिरच्या टाकणार आहे, म्हणजे मस्त तिखट लागेल आणि लाल पण दिसेल. आता आपल्याला ह्या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत. कुठल्या भाज्यात त्या सांग ना, कसं कळणार? पावभाजी करतोय ना. हे बघा, फ्लॉवर, पटपट, ढोबळी आणि आलू, बटाटे. आई चिडली नाही गाईज, आई नॉर्मली सांगते तुम्हाला. घाबरू नका. बघत राहा प्लीज ब्लॉग आणि सबस्क्राईब करा, लाईक पण करा, कमेंट पण करा. आता आपल्याला त्या सगळ्या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मग त्या उकडल्या नाही तर स्मॅश नाही होणार. उकडल्या तर त्या चांगल्या स्मॅश होणार, कारण स्मॅश झालेली भाजी चांगली लागते पावभाजी. आणि गाईज, काल ही खिचडी करत होती तेव्हा हिला भाजून घेतलं. ही जन्मखून नाही, भाजून घेतलंय काल. आणि आता ही कांदा चिरत होती तेव्हा हिने थोडं कापून घेतलं. आणि आता जाऊ पाव आणायला, कारण पाव नसेल तर भाजी कशाबरोबर खायची? पावाबरोबर. त्यामुळे पाव तर आणायलाच तयार लागेल. काय काय आई? हो, सांग त्यांना. आता पाव आणायला चालली. त्यांना सांग लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कमेंट करा बरं का, विसरू नका. पाव आणूया. हे बघा, हिने कांदा किती बारीक चिरलाय. तुम्हाला जर कांदा तुम्हाला पण जर कांदा कापून पाहिजे असेल तर कापा. येईन तुमच्या घरी. 20 रुपये द्या, यायचा जायचा खर्च करा आणि एक वडापाव बस होईल हिला. काय नाही. चला पाव आणूया. चला, आम्ही आलोय घरी. पाव वगैरे आणलेत आणि आता हे भाज्या पण शिजल्या आहेत. थांबा, आता आई ह्या स्मॅश करते आणि बाकीच्या ह्याची पेस्ट होणार. डायरेक्ट पेस्ट. कारण ते आता आमच्याकडे स्मॅशर होतं पण ते नाही सापडत आहे, तर आम्ही मग आता डायरेक्ट मिक्सरला करतो. तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅश करा. चला आपण आता हे बारीक करून घेऊया. तर छान लागते ना भाजी, आहे की नाही? छान लागते ना. माझा मुलगी का झाला ना माहिती, केस आताच धुतली. चला भाजी करूया. तर स्वागत आहे तुमचं रीज किचनमध्ये. आज बनणार आहे पावभाजी का क्या भावभाजी. इथे काही कपडे बदलता. सॉरी ते आताच आवाज आले. कसं करायची आता? चला आपण पावभाजी बनवूया. पण का करते? आपल्याला आता 2 प्रकारचे मसाले घ्यायचे, 2 कंपनीचे वेगवेगळ्या, आणि मग भाजी बनवायची. तर मग बनवणार ना भाजी विचित्र नाही, चांगली. आणि हे पण घ्यायचं, अमूलचं घ्या. अमूलचं नाव ते मग एक सुहानाचा आहे आणि एक एव्हरेस्ट काय. आणि त्याची अशी लुसलुशीत पेस्ट बनवायची. लुसलुशीत बनवली कसं घेतलं. आणि कांदा आपल्याला पहिले टाकायचं तेल. डायरेक्ट कसं टाकणार? थांबव ना.
आपण कढईमध्ये पटपट आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता आपल्याला बटर टाकायचे. अख्खी वडी टाकूया. अख्खी वडी वडी क्यू वडी नाही क्यू ह्यानी करणार आहेस ना. आणि बटर टाकतोय. टाकायला तिथे गेली. कांदा टाक कांदा. जिरं टाक, आलं लसूण टाक. आणि प्लेट घ्यायची नाही कधी. ठेव ना याच्यावर वा. मला पुसलं कपड्यांना माझ्या हात माझ्या कपड्यांना पुसते. फेस सुटलाय आमच्या भाजीला. दाखवूया ते खाली घे. फेस का सुटलाय. ते हेल का पावभाजी वर घे ना. काही अर्धवट डोकं दिसतंय. काय झालं? काय नाही. एक मिनिट. आता आपण लसूण पेस्ट आलं पण येतात. आलं लसूण. आता कांदा टाक. आता भेटला ना परफेक्ट अँगल. थोडा वाजलं खाली. जरा शिटी पाहून आणा. तू तिकडून मसाले टाक, मला इकडून घे. मीठ मीठ टाकते. मीठ टाकते. चमच्याने नको टाकते. अगं एवढंसं मीठ पूर्ण रे. उघड. तुम्हाला तीन ह्याला काय म्हणतात ना. मला नाही काय चवीपुरतं बोलतात. टाक. चवीपुरता. मग चव लागेल असं मीठ टाका. हळद टाक थोडं. भाजीला टाक. थोडं टाक ना, थोडं टाक. बटर पण निंबू पावडर. कसं? त्यामुळे नाहीये. थोडं टाक. माझ्या मीच टाकते. आज मम्मी नाही गाईज. आज तुम्ही बघा. आज मम्मी नाही. मम्मी गेली सुट्टीला मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जाऊया. हे काय सांग. टोमॅटो आणि बेडगी मिरची. तिचं हे ना भाजी जाणार आहे आणि ते दाल होणार आहे आज. पाणी घे पाहिजे. आम्ही नाही लगेच. आई थोडा आवाज कमी करा. साईडला ठेव. आणि काय नाही करते ती. आता हे टाकलं. नाही बाबा. बघा आताच लाल लाल दिसतंय. बोल. बेडगी मिरची टाकायची आहे तुम्हाला. आता तर टाका नाही तरी करा ना. पातळ झालंय ग. ते पाणी कसं झालंय. मग ते ऊन जाऊन ते पाणी सगळं नाही टाकू. हे मसाले पण टाकले ना. 2 चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार. थोडीशी हळद टाका. नाही. आता वाजता नाही मी तुम्ही कमी पडला का. एवढा आता तुम्हाला टाकायचं आणि पावभाजी मसाला. दोन्ही कंपनीचे टाकले म्हणजे दोघांना पण राग नाही येणार. मी हलवते. हिंग टाकले. हिंग वरण वरण भात. साखर पण टाका. थोडी साखर टाका. मूळ पण टाका. दूध टाका आणि हिरवा नव्हता. ते घ्या आता. पाणी घे त्याच्यात. आई काय ते मसाला खाली लागतोय. हे टाकायचं आधी. अगं त्यातलं पाणी घे. आई तू आई त्यात पाणी घे. ते मिक्स कर सगळं. सिनियर शेफ ज्युनियर शेफ. मसाला खाली लागतोय म्हणून म्हटलं. शिजला तर पाहिजे. अगं त्यात कसलं तरी पाणी टाकायचं थोडंसं पहिले. चमचा बघू ना. एवढं थोडं टाका. तिकडे फिरकी झाली.
पकडणं सांगशील नाही. कुठे सांगशील? खिशाने माझ्या. बघा कशी तरी झाली आहे पावभाजीला. हा आता टाकायचं आहे. काय झालं? जे झालं ते इकडं. ते विसरून बरं इकडं. नव्याने सुरुवात करा. बॉम्बस्फोट. गरम होते गरम. गेला का? आणि इकडं. ते पाणी येतात आणि हाताने असं विसरू विसळ. किती? मिक्सरला फिरवते ना. ते पण येतात. फिरव सगळ्या साईडलाच लागत. एकत्र येईन पाण्यात. जे सांगितलं ते कर ना गं. जे सांगितलं ते कर. चमचा दे. हे बघ कर मिक्सरला अगं वाढ. ते- सगळं पाण्यात जातं. कर. नाही सोनू तू मिक्सरचं बटन चालूच ठेव. नारळ करायचं. बघ. आहे का? काय आहे का? साफ तूच करायचं. चला घे टाकून. घाण आवाज आला टाकताना. तर ते काही त्यांना काय थांबावं लागते. ते कुठे जाणार आहे? कमी झाले का काय? पावभाजी? नाही छान वास आला ना. नाही. मोठी कढई घ्यायची ना. मग काय आहे? नीट कर ना कढई. वाकडी झाली. कशी दिसते कशी दिसते मी काय? मला ना व्यवस्थित पाहिजे. हा. छान, छान. गुगल. हा आताच टाक. आताच टाक. आताच. आता नाही. हो आलं आता एवढंच म्हणजे थोडा वेळ नंतर सरक तिकडं. कोथिंबीर टाक त्यातून. बाहेर आता हे उकळून देऊया मग मी ह्याच्यावरून कोथिंबीर टाकल. काय गरज होती कपडे बदलायची मी इथेच कपडे बदलून आली हिला म्हटलं होतं ना कोणी बदलायची आज आवाज येतोय का तिथपर्यंत आला तर आला नाही तर मग मी सांगून नसतं पडत. तिला पण कापून टाक. जोक मारला हसा तुम्ही तिकडे हसा मी इकडे हसते. जोक मारले तुम्ही तुमच्या घरी हसा मी इथं हसते. मी हिला कापून टाक. धार आहे का ते त्यांना बघू ना टाक. चल काय आणि मोठी ऐकलं का तुला आवाज नाही जाते अरे उकळी फुटते मी टाकणार. मी चिरली. आता मला ते मोठी आहे मी कोथिंबीर टाकल्यावरून भांडते ते टाकणार त्याच्यात रंग चढत ते हा गाळ खालीच राहिला मिक्स कर ना. मक्स करायची आहे भाजी आपल्याला मक्स तुम्ही पण मक्स करा कसला राग काढते? जी कोथिंबीर चिरून असा असं जोक मारला असा नाही तर बघू. बघितलं नाही का कधी लांबून बघू बघितलं एक मिनिट. बघितलं इच्छात मी दाण्या जागेच घ्या हळूहळू किती सगळे हात घेऊन सोनू किती पातळ केली. अगं उकळू दे ना ती घट्ट होऊ दे मीठ बघ बरोबर आहे. उद्या होऊ दे ना हातात घेतलं तर भाजल ना चमचा दे नाही छोटा चमचा जर आता हे दे ते दे चव बघूया आपण याची चव पहिले तर आहे नाही बरोबर आहे. परफेक्ट. मस्त झाली मला जेवायला मी पाहिजे केली. मला लगेच जेवायला मी पाहिजे केली. मी पण सोनूने फक्त मी मिक्स पण करायचं काम मी केलं. पण केली मसाले मी मी पण टाकले. केली थांबा मसाले मी टाकले. मी केली मी पण केली जेवताना खाणार की आता मी? चव बघ नाही. चव नाही अगं बघ हे चव बघ या कशात हात घालते. हे पण घास तू तू चांगली झाली आहे का काहीतरी असं तोंडात. भाजी घास कशात तोंड घातले मी फार माझ्या. मी फक्त तुला चव दाखवण्याचा प्रयत्न केला
वाव मस्त झाली. तिखट टाकायची पण नाही गरज वाटत मला नाही वाटत. हा नाही टाक. पप्पा भाजी बघा. खो 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 खो. पावभाजी आहे, मिसळ नाही तरी आहे ना. ते बटर टाकतात वर. अरे काय पाणी बाटली पण नाही. काय एक पण नाही. एवढं भरलं आहे इथं. तिथं जागा आहे. अरे काय जागा आहे का तिथे? हे काय बिनकामाची बाटली आहे? माझी बाटली बिनकामाची नाही मला पण अगं, या थंड पाणी बाटली लागतं. या बाटली अहो त्या थंड आहेत त्या घ्या ना तुम्हाला. बघितलं ए, ते रोजचं आहे थंड एक पण पाणी नाहीये? खाणं. एकच आहे. आम्ही देऊ द्या तुम्हाला. आहे ना? आईला माठ. तिथे ना तिकडे एवढं बाटली भरलं. घरात ठेवा. वास तर छान येते मला. वाटी घे ना. आवडतं. ती वाटी. आलं लक्षात. वाव. छान झाली. हे भात भात? भात नाही लावणार. भात नाही लावला. मला तर भात लागतो मी. आता या दिवशी भात नाही लावला. हा उकळू देते सोड तू. अगं हे बघ घट्ट झाली आहे ती. हा मग उकळू दे ना जरा वेळ. अजून हा. देऊ उकळून. मला काय अगं, ह्याच्यात करायचं काय ठेवते मला हे करायचंय. हे ह्याच्यातच लाव भात. घेतलं घासून घेतलं. मग हे कुठे ठेवू? नाही पण एकच केलं करायचं. ह्याच्यात असं ते दुसऱ्या उकळलं आहे का चिडवती ह्याला बुटका म्हणते त्याला लपू म्हणते. आम्हाला पण अशीच बोलतात. हिला बुटका म्हणते. ही आमच्या घरात हिला बुटका मी पण. फोन करू का काय? बस का? हे कुठे ठेवू पण? वाटी द्या ना एखादी. ठेव त्या जेवणात. गॅसवर खूप राहिली म्हणते. काय दुसऱ्याचा प्रश्न नाही. नाही चांगलं वाटत. हा? अगं ह्याच्यावर. देवाचं नसतं. खाली बघ ना पाय माणसाचा एखाद्या माणूस इन्सान लेडीज का पाय बघ पायात पाय देऊन भात काय नसतात. बोलणार? जेवायचं नाही का? आता जेवायला बसलं काय आणि मग लक्षात आलं भात नाहीये बघितलं अगं लाव. ए, आई. आणखी आहे. ताट. हा. गाईज आमची भाजी झाली आहे. हा बा आपण सिनेमॅटिक्स दाखवूया भाजीचे जमले तर चल बघा. एवढा हलवते कॅमेरा. हिचं असते कायम बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला. तू हे कर मी सिनेमॅटिक अरे हे कर तू तू वरून खाली कर भाजी कशाला काय पाहिजे नाही. तू तसंच करत ना. चला जेवून घेतो आम्ही. तुम्ही पण जेवायला बसा म्हणजे तुम्हाला पण वाटेल ना की नुसतं आम्हीच नाही खाते तुम्ही पण खाता नाही की नाही. ठीक आहे बोलत असते कधी कधी काय काय भूक लागली भूक मला भूक लागली म्हणून अशी बोलते. तिथे हलवती का भाऊ. हिला कॅमेरा धरते अगं ते अजून भूक लागली. कॅमेरा नाही धरते फोन धरते. फोन कॅमेरा ती बस बस आता खरंच बस भूक लागली. ते आता का असं दिसतंय. असं. कशी झाली पप्पा? खूपच सुंदर. छान आहे. एकच नंबर झालेली आहे. बटर का नाही घेतलं? घेतलंय गाईज. आता मी टेस्ट करून बघते पावभाजी कशी झाली आहे. सेम बाहेर सारखे झाले. सेम बाहेर झाले एकदम मस्त आहे. नक्की ट्राय करा माझ्या कोणाची? आपली रेसिपी. तुला कशी वाटली कशी झाली आई भारी पप्पा? भारी एक नंबर. खरंच खूप छान झाली. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आता मी जेवून घेते भूक लागली आहे का नाही आई? हो चांगलं लाईक करा. लाईक करा हिला. मला तर कराच पण माझ्या ब्लॉगला पण करा. बाय. नाही